नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय? सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते. ज्यासाठी हा आपला 2 महिन्यांपासून प्रयत्न चाललाय, ती जी सेवा चालली आहे ती आज आपले पूर्णत्वाला जाते. त्याबद्दल थोडंसं मनाला वाईटही वाटतंय. पण आता आजचा दिवस जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा दिवस आपला साधला जातोय, यामध्येच खूप आनंद आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैर् सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पतिः श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सानंद मानंद वने वसंतम आनंद कंदम हत पाप वृंदम. वाराणसीनाथ मनाथ नाथम श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशांति सातीर्थवर्या मणिकर्णिका च. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय. मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय. चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय. दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. पंचाक्षरमिदं पुण्यं यं पठेति सन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. बघा, काल आपण 2 प्रयाग बघितले, 2 संगम बघितले. जो पहिल्यांदा विष्णू प्रयाग पाहिला. विष्णू प्रयाग म्हणजे आहे संगम अलकनंदा आणि धौली गंगेचा हा संगम आहे. त्या ठिकाणी विष्णूंनी पूजा केली, विष्णूंनी तपश्चर्या केली आणि अशी ही पवित्र जागा, त्या ठिकाणी मनाची आणि चित्ताची शुद्धी होते. मन आणि चित्त अहंकार शुद्ध असल्याशिवाय पुढची जी साधना ती पूर्ण होत नाही. त्यामुळे विष्णू प्रयागावर विष्णूंचं जे काही तप झालंय त्याचा परिणाम त्या संगमावरती साधकाला मिळू शकतो. नंतर दुसरा जो संगम आहे तो आनंदाचा कंद श्रीरंग म्हणजे नंद.
ज्यांच्या पोटी जन्माला आला असे नंद, त्यांच्या नावावरून पडलेला हा नंदांचा. आणि एक दुसरा राजा होता, त्या राजांनी सुद्धा तपश्चर्या केली आणि त्या राजांनी सगळ्यांना प्रजेला सुख, समृद्धी आणि भगवत प्राप्ती म्हणजे समाधान या सगळ्या गोष्टी मिळाव्या यासाठी तप केलं. त्यामुळे अशा प्रकारची तपश्चर्या केली. त्यामुळे जे काही चित्त अशुद्ध अंतःकरण झालंय त्यानंतर मिळणारा जो आनंद आहे तो या ठिकाणी मिळतो. म्हणून हा नंद प्रयाग आणि तिचा संगम आहे अलकनंदा आणि नंदाकिनी. वरची आहे अलकनंदा आणि धौली गंगा, ही आहे अलकनंदा आणि नंदाकिनी. अशा प्रकारे आपण 2 प्रयाग बघितले, 2 प्रयाग काल बघितले. आता तिसरा जो प्रयाग आहे तो कर्णप्रयाग आहे. तिसरा जो प्रयाग आहे, संगम आहे, तो कर्णप्रयाग आहे. म्हणजे अलकनंदा आणि पिंडर या नदीचा, अलकनंदा आणि पिंडर या नदीचा कर्णप्रयाग आहे. आता नावच कर्णप्रयाग आहे. जसं नंद प्रयाग आहे, विष्णू प्रयाग आहे ज्या ठिकाणी विष्णूंचं तप आहे, नंद प्रयाग आहे ज्या ठिकाणी नंदांचं तप आहे, आणि कर्णप्रयाग आहे म्हणजे कर्णाची तपश्चर्या आहे. इकडे सूर्याचा संबंध आहे, सूर्यपुत्र कर्ण आहे आणि त्यांनी जी तपश्चर्या केली गंगेच्या काठी त्याची वैशिष्ट्य म्हणजे काय असणार. अर्थातच महाभारतातलं आपलं कर्णाचं जर पात्र आठवलं तर कर्णपात्र म्हणजे दानशूर आहे, त्यागमूर्ती आहे, जे देण्यामध्ये 1 नंबर. त्याच्याकडे स्वतःचं सगळं गेलं तरी चालेल पण दान देण्यामध्ये एक. आताही नाव घेतात कर्णाचं दानासाठी, जे दान देण्यासाठी जर महाभारतातलं पात्र सगळ्यात मोठं, महाभारतातच कशाला, पूर्ण आपल्या सनातन याच्यातच आपण कर्णाचं नाव दानासाठी घेतो. प्रत्यक्ष कर्णकुंडल जरी काढून घेतली तरी त्यांनी नाही म्हटलं नाही. आणि अशा प्रकारचा हा दानवीर कर्ण, त्यागमूर्ती, म्हणजे हे जे काही त्याग आणि हे जे त्याच्यानंतर त्यांनी जी तपश्चर्या केली. अत्र कर्मयोगस्य शुद्धी, पहिल्यांदा चित्ताची शुद्धी झाली, नंतर चित्तातला आनंद झाला आणि या ठिकाणी कर्माची शुद्धी आहे. कर्मशुद्धी म्हणजे आपण जे काही कर्म करतो ते कोणतंही कर्म भगवंताला अर्पण करण्याची इच्छा, त्याचं जे कर्म आहे करण्याचं पुढे किती भोगावं लागलं त्यासाठी त्याला, पण ते चालेल. जे एकदा मनामध्ये ठरवलं ते करणार आहे आणि ते करण्या म्हणजे ते कर्मपूर्तीचं जे समाधान आहे त्याला प्रत्यक्षात जीवनामध्ये सुख मिळो किंवा दुःख मिळो त्याचे परिणाम काही हो, पण तो ते कर्म पूर्ण करणार. अशा ह्या कर्मपूर्तीचं समाधान त्या ठिकाणी मिळतं. मग भगवंतांनी तेच सांगितलंय गीतेमध्ये की आपल्याला कर्म करायचं आहे, फळाची आशा ठेवायची नाही. नाव झालंच आहे ना कर्णाचं तरी सुद्धा त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला भोगावं लागलं. पण त्यांनी कर्म करत असताना तो चित्त शुद्ध असल्यामुळे कर्माचं पूर्ण त्यांनी हे काय केलं, कर्म त्याचं शुद्ध झालं. मग असा हा जो कर्णप्रयाग आहे, दान, त्याग आणि कर्म या तिन्ही याचं मिश्रण आहे. म्हणजे दान करण्याची वृत्ती होते, नंतर त्याग करण्याची वृत्ती. दान म्हणजे त्यागच आहे, मनापासून त्याग करावा लागतो. दान हाताने देतो आणि त्याग मनापासून करावा लागतो. हाताने दान देऊन आणि मनामध्ये जर ते दानामध्ये लक्ष अडकलं असेल तर ते त्याग म्हटलं जात नाही, नुसतं दान म्हटलं जातं. या ठिकाणी करणं म्हणजे त्याग आणि दान आणि त्याचबरोबर जे काही कर्म केलंय ते ईश्वरार्पण करण्याची इच्छा. अशा प्रकारचा हा या ठिकाणी त्याला प्राप्त झाला. मग या पिंडयासह संगम कर्ण दानवीर त्यागमूर्ती. कर्ण कसा होता, दानवीर होता आणि त्यागाची मूर्ती होता. अत्र कर्मयोगस्य शुद्धी, त्यामुळे कर्माची शुद्धी त्याची झाली. अशा प्रकारची शुद्धी प्रत्येक साधकाची या ठिकाणी होऊ शकते. हे त्याचं फळ आहे. पहिलं फळ आहे आपल्याला अंतःकरण शुद्धी, ती फार आवश्यक आहे. अंतःकरण शुद्धीनंतर आनंदाची प्राप्ती. आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर ते काही जो काही आपल्यामध्ये दान आणि त्याग करण्याची वृत्ती आहे म्हणजे कर्मफळातून कर्म करण्यातून सुद्धा सुटण्याची हा जो कर्णप्रयाग आहे, याचं नाव आहे कर्णप्रयाग. हा आहे अलकनंदा आणि पिंडर नदीचा संगम. संगमाचं फार महत्व आहे. संगमामध्ये 2 नद्या एकत्र येणं म्हणजेच आपल्या मनातला त्याग आणि भक्ती एकत्र येणं. आपल्या मनातला त्याग आणि भक्ती एकत्र आलं तर त्याचं जे फळ आहे ते फळ म्हणजे कर्णप्रयागावर मिळतं. आता चौथा प्रयाग जो आहे तो रुद्रप्रयाग आहे. आपण फक्त नंदप्रयागावर जास्त रेंगाळलो, आता कर्णप्रयागावरती कर्म करायचं आहे. कर्म करून त्याच्यातून आपल्याला फळातून निवृत्ती घ्यायची आहे. आणि चौथा आहे रुद्रप्रयाग, ज्या ठिकाणी अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम आहे. येथे रुद्र म्हणजे शिव स्वतः. शिव यांनी तांडव केलं, यांनी तांडव केलंय शिवांनी. रुद्रप्रयाग नावच रुद्रप्रयाग आहे. मग यांची तपश्चर्या आहे का, त्या ठिकाणी त्यांना काहीतरी साध्य करायचं होतं, कशाचा तरी त्रास झाला आणि ते सगळं मोडून काढायचं होतं त्यांना. म्हणजे थोडक्यामध्ये शंकर चिडले आहेत. जेव्हा तांडव नृत्य करतात तेव्हा त्यांना राग आलेला असतो, क्रोध आलेला असतो
असं क्रोधयुक्त तांडव नृत्य त्यांनी त्या रुद्रप्रयागावरती केलं, अलकनंदा आणि मंदाकिनीच्या संगमावर. मग ते करत तांडव केलं अशी मान्यता आहे. याच्यातून काय म्हणायचंय त्यांना, की आपल्या अहंकाराचं विसर्जन व्हायला पाहिजे. मग अशी अंतःकरण शुद्धी झाली म्हणून आनंदाकडे वळलो. आनंदाकडे वळल्यानंतर कर्मशुद्धी सुद्धा केली. मग हे सगळं जेव्हा होऊन जातं की नाही, एखादी गोष्ट आपण ठरवली, त्याचा आनंद मिळाला आणि कर्मशुद्धी सुद्धा झाली, तर लागलीच आपल्यामध्ये हा एक प्रकारचा अहमपणा येऊ शकतो की इतकं सगळं माझ्याकडून झालंय. समजा एखादी गोष्ट ठरवली, आपलं वाचन करायचं ठरवलंय, पारायण करायचं ठरवलंय, ते कर्म आपण केलं, ते अर्पण सुद्धा केलं देवाला, की इतकं इतकं केलं, हे देवाच्या कृपेने तुम्हाला मी अर्पण करते. तरी पण आपण हे काही केलंय ह्याचा अहंभाव जागृत असतोच. तो अहंभाव म्हणजे सूक्ष्म अहंकार आहे. तो सूक्ष्म अहंकार या ठिकाणी विसर्जन होतं, कारण शिवांचा तांडव या ठिकाणी झालाय. म्हणजे शिवांच्या समोर काही टिकत नाही. अग्नी, त्यांचा ज्ञानाग्नी, त्यांचा जो तिसरा नेत्र आहे, त्या नेत्राने ज्ञानाग्नीनी ते सगळे आपले पाप जाळून टाकतात. काय आलं असेल थोडंफार आपल्या मनामध्ये, जे काही अहंकार निर्माण झाला असेल, तर तो अहंकार या रुद्रप्रयागावरती आपण विसर्जित करू शकतो, कारण त्या ठिकाणी स्वतः रुद्रांनी तांडव केल्याची आख्यायिका आहे. मग या सगळ्या बरोबर पंचपायऱ्या नाही का झाल्या. आता सुरुवातीपासून आपण जे विचार करतोय, हा पंचप्रयाग म्हणजे आपल्या एक प्रकारच्या साधनेच्या पायऱ्या आहे. आपल्याला आनंद मिळाल्यानंतर सुद्धा कसा टिकवावा लागतो, यासाठी उदाहरण गोपीगीतातले आहे, की गोपीगीतामध्ये गोपी निवडल्या गेल्या. कृष्णाची रास होणार होती, कृष्णाची बासरी वाजल्याबरोबर सगळ्या गोपी निघाल्या, म्हणजे आनंद मिळाला. जसा नंद प्रयागावरती आनंद आहे, पण आनंद मिळाल्यानंतर सुद्धा काही गोपी सगळ्या कृष्णांच्या सोबत जेव्हा नृत्य करायला लागल्या, काही गोपींना जाणवलं की फक्त कृष्ण आपल्यासोबत आहे, किंवा आपल्याला तो दिसतोय, किंवा एक प्रकारचा अहंकार झाला की आपण कृष्णाच्या सोबत नृत्य करू शकतोय. नाही म्हटलं तरी किंचित असा अहंकार झाला एका गोपीला. कृष्ण गायब झाले, अदृश्य झाले कृष्ण. म्हणजे हे रुद्राचं तांडव नृत्य या ठिकाणी चौथा भाग आपण म्हणू शकतो. तोच संकल्प सगळीकडे चालतो, सत्य एकच आहे. मग शिवांचं तांडव म्हणजे समोर आलेलं सगळं भस्म करणार. जर तुम्ही मानलं नाही ते आम्ही अर्पण केलं तरी अहंकार असेल, तर तो भस्म होणार. म्हणून रुद्र प्रयागावरती स्वतः शिवाचं अस्तित्व. नावच रुद्र, प्रत्येक नाव त्याच्याप्रमाणे आता आपल्याला समजत आहे की आपल्याला विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, नंतर कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, अशा प्रकारच्या प्रयागावरून म्हणजे आपल्या मनाच्या अवस्था आपण पार करतो. असे हे चौथा प्रयाग आहे. आता पाचवा जो प्रयाग आहे तो देवप्रयाग आहे. नाव त्याचं देवप्रयाग आहे. अलकनंदा आणि भागीरथीचा संगम आहे. खरं म्हणजे भागीरथीला आणलं असं म्हणतात. जे आपल्या भगीरथाने जे आणलं त्याचं नाव भागीरथी म्हणूनच आहे. तर ती जी भागीरथी नदी आहे, ती अलकनंदा आणि भागीरथीचा जो संगम आहे, तो संगम म्हणजे गंगेचं खरं प्रागट्य आहे. खरं प्रागट्य गंगेचं भगीरथाने आणलंय, तेव्हा ते खरं प्रागट्य या ठिकाणी होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे इतका सगळा त्रास सहन करून जटांमध्ये घेतल्यानंतर जेव्हा ती खरी आपल्या बरोबर येते, तर ते भागीरथी आणि अलकनंदीचा जो संगम आहे, जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य दाखवतो. म्हणजे ही जी मंदाकिनी आहे, ही जी भागीरथी आहे, भागीरथी कष्टाने आणली आहे. 40 पिढ्यांचा उद्धार, काय त्यांच्या स्वतःच्या 40 पिढ्यांचा उद्धार, आणि त्यानंतर पुढे किती जन्म झाले, किती तर युग झाले, तरी आपलं गंगेचं पुण्य आपल्याला मिळतंय. अशा प्रकारचं जे आपल्याला त्यातून प्राप्त होतं, त्याला म्हणतात येते की जीव आणि ब्रह्म एकत्र येण्याचं जे काम आहे, ते या नावच देवप्रयाग आहे. म्हणजे जीव जर त्या ठिकाणी या चार पायऱ्या व्यवस्थित सांभाळत जर वर गेला, तर त्याला देवाचं अस्तित्व जाणवतं. म्हणजे प्रत्यक्ष देवाचं अस्तित्व त्या प्रयागावरती आहे. ते भगीरथांनी केलेले प्रयत्न आपल्या मानव कल्याणासाठी. स्वर्गातली गंगा त्यांनी पृथ्वीवर आणली, तिन्ही लोकात वाहणारी गंगा आपल्यासाठी खुली केली. मग हे सगळे प्रयत्न जेव्हा होतात, त्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे हा जीव आणि ब्रह्माचा संगम. म्हणजे मनाला, त्या जीवाला त्या ठिकाणी वाटतं की आपणच शिवामध्ये मिसळलो आहे, मिसळू शकतो. इतक्या प्रकारचा आनंद त्या देवप्रयागाच्या संगमावर मिळू शकतो. म्हणून भागीरथ्यासह परम संगम हा जो संगम आहे, आतापर्यंत साधे संगम बोलले, आता भागीरथीच्या सोबतचा संगम आहे, तो संगम मात्र अगदी अतिशय मोठा तो अहंकार भंजक होता. आणि हा जो आहे परम संगम आहे. हा जो संगम आहे, परम म्हणजे जीवाला शिवामध्ये मिसळल्यामुळे मिळणारा आनंद, पूर्णाचा आनंद. जे अपूर्ण होतं आतापर्यंतचं जीवन, ते अपूर्ण जीवन न राहता प्रत्येकाचं, जसं आपण मिठाच्या बाहुलीचं सांगितलं, तिने जशी उडी घेतली रत्नाकरामध्ये, तर ती रत्नाकरमय झाली.
जशी गंगा सागरामध्ये मिसळते आणि सागरमय होते, तिला जो काही एकत्वाचा आनंद मिळतो, मी आणि सागर काही वेगळा नाही, पाणी काही वेगळं नाही, पाण्याचं स्वरूप माझं वेगळं वाटत होतं आतापर्यंत गंगेच्या रूपात, पण मी प्रत्यक्षात जेव्हा त्या ठिकाणी माझं मिलन झालं तेव्हा सागर आणि मी वेगळी नाही. अशा प्रकारची एकात्मतेची भावना, तो आणि मी एक असण्याचे आचार्याला तेच पाहिजे. अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी, तो तू आहे आणि मी हा आहे, तर आपण दोघं एकच आहोत. एवढी साधना जर झाली त्या जीवाची, त्या दोघांचं पूर्णाच्या आनंदाचा आनंद ते घेऊ शकतात. मग अत्र अलकनंदा भागीरथी एकमेव गंगा इति प्रसिद्धा, न जीव पृथक न ईश्वर पृथक. आता काल पण आपण असं म्हटलं तर हे पृथक नाही ते पृथक नाही, हे अर्ध नाही ते अर्ध नाही, मग जीव अर्धा नाही आणि भगवंत अर्धा नाही. भगवंत पूर्ण, जीवही पूर्ण. आतापर्यंत जीव पूर्ण का नव्हता? कारण प्रत्येक वेळी या सगळ्या गोष्टी त्याच्या आड येत होत्या, मर्यादेत येत होत्या. त्या मर्यादा जेव्हा त्यांनी पार केल्या आणि मर्यादा पार करून जेव्हा तो या संगमापर्यंत पोहोचला, म्हणजे ती गंगा जशी या संगमापर्यंत पोहोचली देवप्रयागाला, तर तो संगम झाला दोघांचा आणि त्या दोघांच्या संगमाला नाव देता येत नाही एवढा आनंद. देव म्हणजे नंदाचं नाव तरी आनंदापर्यंत ठेवलं, म्हणजे अद्वैताच्या सिद्धांतापर्यंत जर जायचं असेल तर आनंद कसा मिळतो? तो त्याची पूजा करून, त्याची आरती करून, त्याची तपश्चर्या करून आनंद मिळतो. म्हणजे तो वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. नंदाचा आनंद आपण घेतला. या ठिकाणी देवप्रयागामध्ये तो आणि मी एकच आहोत असा एकत्वाचा अनुभव या देवप्रयागावरती येतो. म्हणजे द्वैत संपून अद्वैताकडे ही 5वी पायरी या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते. तद्वत जीव ब्रह्मणो ऐक्य बोधा. त्यामुळे त्या जीवाला असं वाटतं की हा आनंद, याचा सरळ अर्थ असा आहे की हळूहळू हळूहळू आपल्याजवळ जे आहे ते कमी होणं आणि त्याच्या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करणं, म्हणजे आपण छोट्यातून मोठ्यामध्ये मिसळणं, छोट्यातून मोठ्यामध्ये मिसळणं. तो मोठा आहे, समोर दिसलाय, आचार्यांनी सांगितलंय की तो खूप मोठा आहे आणि त्याचा आपण अंश आहोत. मग त्याच्यामध्ये जर आपल्याला मिसळायचं असेल तर आपला छोटेपणा जो आहे तो कमी करून जर अशा प्रकारची साधना जीवानी केली तर तो मोठ्यामध्ये आपोआप मिसळून जातो. बरं, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही, कारण तो मूळ तेच असल्यामुळे त्याला त्यात मिसळण्यात आनंद होतो. त्याला इंग्लिशमध्ये अर्ज टू मर्ज म्हणतात, की माझी इच्छा आहे स्वतः अर्ज करायची, माझी स्वतःची इच्छा आहे मर्ज होण्याची, तुझ्यामध्ये येण्याची माझी इच्छा आहे. ही शरणागती मनापासून एक तर द्वैतात आनंद देते, नाही तर अद्वैताचा आनंद देते. या दोन्ही गोष्टी नंद प्रयाग आणि देवप्रयाग इथपर्यंत आपल्याला आणून सोडतात. मग ह्याला परमार्थ, ह्यासाठी आपलं जीवन आहे. प्रत्यक्षात हे संसारामध्ये सगळं रहाटगाडगं चालत असताना सुद्धा काही वेळ जर आपण आपल्या स्वतःसाठी अशा प्रकारच्या चिंतनात दिला तर सगळं संसारही होतो आणि ते कर्णाने जसं दान दिलं, आपलं कर्म जसं आपण देऊन टाकतो तसं कर्मदान करून सुद्धा आपण मुक्त होऊ शकतो. असे 5 प्रकारचे प्रयागाची आणि अंतर्मनाची अवस्था आता आपण थोडक्यात वर्णन करू. पहिला जो विष्णू प्रयाग आहे त्यामुळे श्रद्धा आणि जागरण निर्माण झालं. श्रद्धा निर्माण झाली, त्या ठिकाणी गेल्यावर निर्माण झाली म्हणण्यापेक्षा निर्माण व्हायला पाहिजे असं आपण म्हणायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर प्रयागाला जायचं असेल, विष्णू प्रयागापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या ठिकाणी पूर्ण श्रद्धेने पोहोचलं पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने पोहोचल्यानंतर आपल्या मनाचं जागरण झालं पाहिजे. मनाने या सगळ्या छोट्या कल्पना सोडायला पाहिजे आणि मोठ्या कल्पनांची धारण शक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे, तर त्या जागरणाला अर्थ आहे. मग अशा प्रकारचं जागरण झालं, हा विष्णू प्रयागाचं महत्व आहे. दुसरा नंद प्रयाग आहे, त्या ठिकाणी भक्तिभाव जागृत झाला, द्वैताचा आनंद मिळू शकतो. मी माझ्या कृष्णाचा, कृष्ण माझा, अशा पद्धतीने सेवा, दास्यभाव, सख्यभाव या ठिकाणी निर्माण होऊन आनंद मिळतो. कारण त्याला खुश करून मला आनंद मिळतो. हा नंद प्रयागावरचा आनंद आहे. कर्णप्रयागमध्ये निस्वार्थ प्रेम आहे. निस्वार्थ प्रेम नाही, निस्वार्थ कर्म आहे. जे काही करीन ते निस्वार्थ भावनेने करीन, असं झाल्यानंतर सुद्धा एक प्रकारची आपल्याला हलकेपणा आणि मुक्तीच मिळते. कारण आपल्याला कशा प्रकारचं जडत्वच राहत नाही. जे काही करतोय ते समर्पण होत आहे, जे काही होत आहे ते त्याच्या इच्छेने होत आहे. अशी जी मानावा राम सर्वदा करता, म्हणजे ही मनापासूनची शरणागती, त्यामुळे सुद्धा हलकेपणा जीवाला येतो. नंतर तिसरा रुद्रप्रयाग म्हणजे अहमनाश, रुद्राच्या तांडवामुळे. आणि रुद्राचं एक वैशिष्ट्य, आता 3 देव आपण बघतो, ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मा आपल्या समोर कधी येतच नाही, कधी त्याच्यावरती चर्चा होत नाही. आता आपण ब्रह्माकडे अहम ब्रह्मास्मी म्हणत असताना प्रत्यक्ष ब्रह्माचं मंदिर नाही, ब्रह्माची पूजा कोणी करत नाही. ब्रह्मा अलिप्त आहे. ब्रह्माने सगळी पृथ्वी निर्माण, सगळं ब्रह्मांड निर्माण केलं आणि अलिप्तपणे तो बसला. विष्णूपेक्षाही अलिप्त आहे तो. विष्णू तरी अवतार घेण्यासाठी उतरतात, पण ब्रह्मा तेवढंही काही करत नाही. म्हणजे ब्रह्माचं या गोष्टीसाठी आपला संबंध कमी येतो. विष्णू अवतार घेतल्यामुळे वेगवेगळे अवतार, राम आहे, कृष्ण आहे,
आपल्या आधी घेतलेला अवतार मत्स्य अवताराची सुद्धा जर गोष्ट ऐकली तर आनंद मिळतो, असा हा विष्णू आहे. मग हे विष्णू तत्व आणि ब्रह्माचा संबंध आपल्याला वाटत नाही. विष्णू तत्व आपल्या संबंधित वाटतं, कारण ते सगळे अवतार आपण ऐकले पाहिले आणि त्याच्यामध्ये रस आणि गोडी निर्माण होते, भक्ती निर्माण होते, प्रेम निर्माण होतं. पण आपला हा जो रुद्र आहे ना, त्या रुद्राचं असं आहे, तो सगळं संपवण्याच्याच मागे आहे. त्याचं वैशिष्ट्यच ते आहे की संपवायचं आहे, आणि संपल्यानंतर जर काहीतरी उगवत असेल तर ते रुद्राचं आहे. जसे आपण ऐतरेय उपनिषदामधले 3 जन्म सांगितले. पहिला जन्म पित्याच्या पोटी, दुसरा जन्म मातेच्या पोटी, म्हणजे मातेच्या गर्भातून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा दुसरा, आणि तिसरा जो जन्म आहे ते मृत्यूच्या नंतर. तिसरा जन्म आहे तो मृत्यूनंतर आहे, ह्यावरती विश्वास ठेवा म्हणतात. मृत्यूनंतरचा जन्म जर टाळायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळाव्या लागतील, म्हणजे रुद्राकडे धाव घ्यावी लागेल. रुद्र म्हणतो या ठिकाणी पंचमहाभूतांपासून बनलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुला इथे सोडायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी तुला इथे सोडायच्या आहे, म्हणजे मारून टाकण्याचं काम रुद्राचं आहे. नुसतं देहाला नाही, मनाला, चित्ताला, अहंकाराला, सगळ्याला संपवण्याचं काम करतोय तो उग्र आहे. विष्णूच्या मानाने उग्र आहे. ब्रह्मा कसा आहे? शांत आहे, कारण ब्रह्मानी काम करून टाकलं आणि मोकळा झाला. विष्णू बिचारा संहार करत असतो, त्यामुळे त्याचे अवतार दिसतात. आता सुद्धा त्याचा अवतार होणार आहे कलियुगातला. कलियुग अवतारामध्ये तो येणारच आहे, म्हणजे त्याचं सर्जनाचं कार्य चालू आहे. त्यामुळे जीवाला ना सगळ्यात जास्त विष्णूकडे धाव घेतो आणि विष्णू सर्जन करतो. त्याच्या पायाशी लक्ष्मी आहे, त्याच्या पायाशी असलेली लक्ष्मी असल्यामुळे त्या लक्ष्मीचं आपल्याला आकर्षण आहे. मग या आकर्षणामुळे सौंदर्य आहे, लक्ष्मी आहे, आपलं जे तेजस्वीपणा आहे, आपलं जे सौंदर्य किंवा आपला जो मधला काळ आहे तो सगळा आपण विष्णूच्या मार्गदर्शनाखाली आनंदात घालवतो त्याचं वर्णन करत. पण प्रश्न जेव्हा तिसऱ्या समस्येचा येतो रुद्राचा, तर रुद्र म्हणतो हे सगळं उपभोगल्यानंतर जर तू ह्या शरणागती पद्धतीने माझ्याजवळ आला नाही तर तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, तुझ्या वासनेप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे. त्यामुळे आता तुला हे माझं द्यायचं असेल अशीच तुला सेवा करावी लागेल, अन्यथा तुझ्याजवळ दुसरा मार्ग नाही. त्यामुळे रुद्र जरा कडक आहे. प्रत्यक्षात त्याचं स्वरूप कसं आहे? भोळा आहे, खूप भोळा आहे. पण भोळा कशासाठी? जर आपण काही त्याला द्यायला तयार असू तर भोळा, अन्यथा तो कशाचाही विनाशकारी आहे. ज्या गोष्टीचा प्रलय करायचा आहे, जे गोष्ट संपवायची आहे, आणि त्याचं राहणं सुद्धा कसं आहे, त्याच्याकडे पाहून कोणाला आकर्षण वाटणार नाही. स्मशानात राहतो, भस्म लावतो, चितेचं भस्म लावतो, त्यानंतर नरमुंडाच्या माळा घालतो, अशा प्रकार भूत आजूबाजूला, त्याचा परिवार असा आहे. मग हे सगळं रूप बघून कोणत्याच जीवाला त्याच्याकडे जावं वाटेल? पण प्रत्यक्षात ते इतकं गोड रूप आहे, इतकं गोड रूप आहे की जीवाचं शिवाशी मिलन आहे म्हणतात. नर नारायण जोडी, जन जनार्दन जोडी, पण जीवाची शिवाशी जोडी आहे. त्याच्यामुळे तो शिव अंतरात्मात कसा आहे, प्रत्यक्षात जे काही आपल्यामधलं नको तत्व निघून गेल्यावर आपलं मूळ स्वरूप कसं आहे ओळखायचं. आपण विघटन करायला बसलेलो नाही. आपल्याला जसं मूळ चांगलं आवडतं तसंच तो सगळं संपवण्याच्या मागे आहे, कारण अनावश्यक गोष्टी आपल्या जीवनात नको. यासाठी रुद्रावतार. मग हा जो रुद्र कसा आवडेल आपल्याला? आपल्यामधल्या सगळ्या गोष्टी जर तो संपवत असेल, ज्या आपल्याला बुद्धीला आवडतात ते जर संपवत असेल तर ती गोष्ट आपल्याला आवडते कशी? पण आचार्यांच्या मताने तसं जर ज्ञान झालं तर ते किती आवश्यक आहे. यानंतर होणारा जो जन्म आहे त्या जन्माला या सगळ्या रुद्रांच्याच गोष्टी आपल्याला कामात पडणार आहे. कारण आनंद भोगला विष्णूच्या रूपात, आनंद मिळाला रूपांमध्ये, स्वरूपामध्ये आनंद मिळाला, पण या ठिकाणी स्वरूपच नाही आहे, पण सत्य आहे. सत्यम शिवम सुंदरम, ते सत्य आहे. आणि सत्य असल्यामुळे आपल्याला मग त्या ठिकाणी आपलं मन या ज्ञानाने त्या ठिकाणी न्यावं लागतं. तेव्हा कुठे हे महाशिवरात्रीचं व्रत किंवा महाशिवरात्र किंवा शिव काय आहे आणि जो खरं प्रत्यक्ष आपला आहे जीवाचा ते समजू शकतं. त्यासाठी या 5 पायऱ्या आपण बघितल्या, म्हणजेच आपण त्याचा अर्थ असा काढला की अलकनंदेचा हा प्रवास आहे, जो गंगा अलकनंदेचा जो प्रवास आहे म्हणजे खरं आपलाच प्रवास आहे, जीवात्म्याचा प्रवास आहे. आणि हा जीवात्म्याचा प्रवास आहे आणि हा जो संगम आहे अलकनंदेचा वेगवेगळ्या ठिकाणी झालेला संगम आहे, म्हणजे अंतःकरणामधल्या 2 प्रवाहांचा मिलाप आहे. ज्या ज्या ठिकाणी भक्ती आहे, कधी कर्म आहे, कधी कर्तृत्व, ह्या सगळ्या गोष्टींचा संगम होत होत शेवटी आपण स्वतःला त्याच्यामध्ये विलीन करण्याचा देवप्रयाग इथपर्यंतचा प्रवास आहे. म्हणजे याचा अर्थ आचार्यांच्या शब्दात सांगायचं असेल तर ज्ञान अधिक भक्ती म्हणजे मुक्ती. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञान आणि भक्ती त्याच्यासोबत ह्या 2 गोष्टी जर घडल्या तर बाकी मुक्ती आहे निश्चित, असं आचार्यांना म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपण 5 प्रयाग पाहिले.
आता 5 प्रयाग पाहिल्यानंतर आपण एक फक्त काशी विश्वनाथाचं जे वर्णन आहे ते सांगू, कारण आजचा दिवस त्याचा आहे. खरं म्हणजे अजून एक भाग आहे की ज्या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुन संवाद अतिशय आवश्यक आहे तो सांगणं. तर जमल्यास आज वेळ नसेल तर उद्या सांगते, उद्याच्या दिवशी आपण त्याचा शेवट करू. कारण अर्जुन आणि कृष्ण संवाद फक्त रुद्रावतारासाठी आहे. अशा प्रकारचं जे विवेचन आहे ते आपण उद्या करू. आज बघा सानंद मानंद करत आपण विश्वनाथापर्यंत सानंद मानंद आनंद कंदम हतपाप वृंदम असं म्हणत म्हणत रोज विश्वनाथाची प्रार्थना केली. असा हा जो विश्वनाथ आहे ते काशी स्तोत्र बघा आता काय आहे. ज्ञान प्रवाह विमलादि गंगा. आता गंगेचा प्रयाग बघितला. ज्ञान प्रवाह विमलादि गंगा साकाशिकाहम निजबोध रूपा. साकाशिकाहम निजबोध रूपा. यस्यामिदं कल्पितमिन्द्रजालं चराचरं भाति मनोविलासं. सच्चित् सुखैका परमात्मरूपा. साकाशिकाहं निजबोधरूपा. साकाशिकाहं निजबोधरूपा. कोशेषु पञ्च स्वधिराजमाना. बुद्धिर्भवानी प्रतिदेहगेहं. साक्षी शिवः सर्वगतान्तरात्मा. साकाशिकाहं निजबोधरूपा. साकाशिकाहं निजबोधरूपा. आता आलेली ही जी गंगा हिमालयातली आहे ती आपण काशीमधली गंगा आज बघू. कारण काशीमधल्या विश्वनाथाला आपण पहिल्या दिवशीपासून आराधना करतोय विश्वनाथाची. त्यामुळे आपण काशीच्या गंगेचं महत्व बघू. काशा हि काशते काशी. काशी सर्व प्रकाशिता. सा काशी विदता येन तेन प्राप्ता हि काशिका. तेन प्राप्ता हि काशिका. आता बघा काशी क्षेत्रम शरीरम त्रिभुवन जननी व्यापिनी ज्ञानगंगा. भक्ति श्रद्धा गयेयम निज कुरुचरण ध्यान योग प्रयाग. विश्वशोयम तुरीय सकल जनमत साक्षीभूतांतरात्मा. देहे सर्वं मदीये यदि वसति पुनस्तीर्थमन्यात् किमस्ति. आता या सगळ्याचा अर्थ असा आहे काशाती काशते काशी. काशी सर्व प्रकाशिता. आता यस्यामिदं कल्पितम इंद्रजालम चराचरम भाती मनोविलासम. आता म्हणलंय चल आणि विचल सृष्टी जी आहे ना, जी चल दिसते सृष्टी आपल्या डोळ्यासमोर, ती सगळी चलदृष्टी म्हणजे प्रकृती जी आहे ते सगळे आपल्या मनाचे खेळ आहे. ते सगळे आपल्या मनाचे खेळ आहे. याच्यावरचं विवेचन पुढे बघू. मनाचे खेळ कसे? जसं मला वाटतं तशी आपल्याला प्रकृती दिसते. आपल्या मनाला आपल्याला एखाद्याबद्दल जर प्रेम वाटत असेल आणि एखाद्याबद्दल जर द्वेष वाटत असेल तर त्याचं प्रतिबिंब, मनाचं प्रतिबिंब आपल्याला प्रकृतीत बघायला मिळतं. म्हणजे प्रकृतीमध्ये आपण जो विचार करू तेच आपल्याला दिसतं आणि त्याचं सत्य ते नाही आहे. कारण विचार हा पंचमहाभूतांपासून बनलेली ही बुद्धी त्यातून निर्माण झालेला विचार आहे. त्यामुळे त्या विचारांप्रमाणे आपण जसा विचार करू तसं आपल्या समोर येत आहे. तसंच प्रारब्ध आलं होतं, तसंच सगळं आपलं घडतंय. मग ते जर घडत असेल तर ते चल आहे, ते नश्वर आहे. कारण बुद्धीने विचार केलाय ना, मग आपल्या मनाचं प्रतिबिंब आपल्या प्रकृतीत पडतं. मग याचा विचार केल्यानंतर आपल्या मनाचं प्रतिबिंब कसं पडावं, कुठे पडावं, ह्याचा विचार जर प्रत्येक जीवानी केला तर ते प्रतिबिंब प्रकृतीच्या बाबतीत पडणारच नाही. प्रकृतीला जर दुय्यम स्थान दिलं, मूळ स्थान जर पुरुषाला दिलं, म्हणजे आपल्या विश्वनाथाला जर मूळ स्थान दिलं त्या जीवानी, तर तो प्रकृतीकडे दुसऱ्या विचारांनी बघेल. पहिल्यांदा आपला विश्वेश्वर. एखादं उदाहरण असं आहे की विश्वेश्वर जर आपल्या मनात असेल तर आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा विश्वनाथांनी दिलेली देणगी समजू. आपल्याला स्वतःला एखादी प्रसिद्धी मिळाली तर ती सुद्धा प्रसिद्धी विश्वेश्वराच्या कृपेने मिळाली असं म्हणू. म्हणजे या सगळ्या गोष्टी समर्पित करण्याची इच्छा होते. म्हणजेच चल आणि विचल सृष्टी काय आहे, ती नश्वर आहे. ह्या गोष्टी समजल्यानंतर या काशी पंचकामध्ये ते म्हणतात की महत्व आपण विश्वेश्वराला दिलं काशीतल्या, तर बाकीच्या या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला नश्वर भासायला लागतात. त्या खोट्या नाही आहेत पण खऱ्याही नाही आहेत, ह्याच्यावरती भर आहे. त्या खोट्या कशा असतील पण त्या खऱ्या नसल्यामुळे त्याला दुय्यम स्थान द्यायचं आहे. आपल्याला प्राधान्यक्रमाने काहीतरी जीवन ठरवावं लागेल. असा यस्यामिदं कल्पितम इंद्रजालम.
हे जे कल्पनेचं जाळ विणल्या गेलंय, त्या कल्पनेच्या जाळातून आपण थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. आपल्या कल्पनेला म्हणजे मनाला स्थिर करायचंय. जी शून्यावस्था, आपल्याला तो योग जो आलाय महाशिवरात्रीचा जुळून, त्या ठिकाणी दिवसभराच्या सूर्याचा प्रकाश घेऊन रात्री चंद्र सुद्धा क्षीण आहे, अशा व्यवस्थित आपल्या आत्म्याच्या प्रकाशात काय गोष्टीला महत्व द्यायचंय त्या महत्वाकडे लक्ष देऊन शून्यामध्ये दृष्टी लावून प्राधान्यक्रमाने विश्वेश्वराकडे बघायचंय. म्हणजे चल विचल सृष्टी जी मनाचे खेळ आहे, ते मनाचं प्रतिबिंब थांबवायचं आहे. आपण समजा आरशामध्ये बघितलं आणि आरशामध्ये आपण जे बघू तेच दिसतं ना. जसं आपण सरोवरामध्ये गेलो, सरोवरामध्ये गेल्यानंतर आपण जे जसं प्रतिबिंब असेल तसंच दिसेल. पाणी जर हलत असेल तर प्रतिबिंब सुद्धा स्पष्ट दिसत नाही. म्हणजे शांत मन असल्याशिवाय प्रतिबिंब सुद्धा तर दिसत नाही. आणि शांत मन झाल्यावरही जे प्रतिबिंब दिसतं ते आरशातलं खरं आहे का? खरंच आरशामध्ये आपण जर बाजूला झालो तर त्या ठिकाणी काय आहे? काहीच नाही. त्या ठिकाणी काहीच नाही. तसं या पटलावर प्रत्यक्षात आपण बघतो म्हणून दिसतंय. आम्हाला दुःख करून घेतो म्हणून होत आहे. नाही करून घेतलं तर किती कठीण प्रसंगामध्ये मन स्थिर राहू शकतं, याचा काहीतरी प्रयत्न आपल्याला या ठिकाणी काशीच्या स्तोत्रातून आचार्य शिकवत आहेत. मग दुसऱ्यांदा म्हणतात, कोशेषु पंच स्वधिराजमाना बुद्धीर भवानी प्रतिदेह गेहम. आता बघा, आपल्याजवळ जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी भवानी आहे म्हणतात. भवानी म्हणजे शिवाची शक्ती. आता शिवाची शक्ती असल्यावर शिवाशी व्यभिचार कसा करेल? जर मी शिवाला मानलाय स्वतःला की माझा शिव आहे, किंवा जे कोणतं परमात्मा तत्व आपल्या सद्गुरूंनी दिलंय, राम आहे, कृष्ण आहे, शिव आहे, हे कोणतं तत्व ज्याप्रमाणे आपली परंपरा असेल त्याप्रमाणे जे आपल्याला मिळालंय ते जर आपण मानलं, तर ती शिवाची जर ती पत्नी आहे बुद्धीर भवानी असं जर म्हणत असाल, तर ती भवानी त्याची जी स्त्री आहे, पत्नी आहे, ती व्यभिचार कसा करेल? ती व्यभिचार करू शकते का? शिवाच्या वेगळं वागू शकते का? शिवाला जसं आवश्यक आहे तेच, किंवा शिवाला शरणागत आहे. जशी भीष्मांची बुद्धी आपल्या श्रीकृष्णाच्या समोर शरण गेले आहेत. त्यांनी सांगितलं, माझी बुद्धी आता मला काही उपयोगाची नाही, माझी बुद्धी मी तुला देऊन टाकतो. तेव्हा त्यांना मुक्ती मिळाली. मग ही बुद्धी, ही भवानी म्हटलंय त्यांनी की पंचकोशांचा जो अधिपती आहे, हे जे पंचकोश आहे, पंचप्राण, त्याचा जो अधिपती आत्मा, परमात्म्याचा अंश आपल्याजवळ जो राहतो, त्याला जर आपली बुद्धी जर शरण गेली तर, म्हणजे काशी स्तोत्रामध्ये पहिल्यांदा त्यांनी बाकीच्या गोष्टींमधून लक्ष कमी करा. प्रकृतीमध्ये जे काही घडतंय ते आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. विचार करून बघू याच्यावरती की आपल्या मनाला जर वाटलं सुख आहे तर सुख आहे, तीच घटना इतरांना सुखाची वाटत नाही, म्हणजे त्या गोष्टीत सुख आहे का? नाही. त्या गोष्टीत जर सुख असतं तर सगळ्यांनाच सुख मिळालं असतं. माझ्या मुलाचं काही चांगलं होणं यामध्ये दुसऱ्यांना सुख मिळत नाही, म्हणजे मुलाच्या मिळण्यामध्ये जर सुख असेल तर युनिव्हर्सल सगळ्यांना मिळायला पाहिजे. ते सत्य नाही. आपल्या मनाच्या प्रतिबिंबाप्रमाणे सुख आणि दुःख मिळतं, हे पहिल्या श्लोकात सांगितलं. मग ते प्रतिबिंब काय आहे? तो आरसा म्हणजे आपलं मन आणि साक्षी असला पाहिजे. आरशात काय येतं ह्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपलं मन साक्षीभावानी ते प्रतिबिंब आणि मूळ हे बघू शकत असेल तर आपला पहिला श्लोक झाला. दुसऱ्या श्लोकामध्ये ते म्हणतात, हा पंचकोशांचा ह्या पूर्ण शरीराला सांभाळणारा अंतःकरण चतुष्टय असो की हे पूर्ण पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर असो, त्या सगळ्या शरीराला सांभाळणारा तो चैतन्य आत्मा आहे. प्रत्यक्षामध्ये तो आत्मा जर नसेल तर या देहाला किंमत नाही आहे. पंचकोशांचा अधिपती जो आपल्याजवळ राहतोय तो एका क्षणाच्या अंतराने आपल्याजवळ राहतोय. एका क्षणात तो बाहेर पडू शकतो आणि बाहेरचा बाहेर राहिला तर आपल्या या देहाला काय किंमत आहे? म्हणजे या देहाला चालवणारा आत्मा प्रत्यक्ष देव बघण्यापेक्षा आपल्याजवळ असलेला जो आत्मा आहे, जो आपल्याला चालवतोय, तो पंचकोशांचा अधिपती आपल्याजवळ आहे. त्याला आपण पहिल्या दिवशीपासून सानंदमानंदवने वसंतम ती थीम घेऊन आपण ह्या श्लोकावर बोललो की जे काशीतलं आहे विश्वनाथाचं रूप, त्याचाच अंश आपल्याजवळ असल्यामुळे तो पंचकोशांचा धनी आहे. आणि तो धनी आहे हे आमच्या बुद्धीनी, म्हणजेच आपल्या शंकराच्या पत्नीनी मानलं. शंकराची जी पत्नी पार्वती, त्या पार्वतीला आपल्या भवानी म्हटलंय. बुद्धीला आचार्यांनी भवानी म्हटलंय. मग बुद्धी कशी आपल्या पतीचं ऐकणार नाही? आपण जर पती मानलंय, जर लग्न करून ती व्यक्ती एखाद्याच्या घरात जाते तर पती परमेश्वर म्हणणे म्हणजेच त्याला सशरण जाणे. तो जसं म्हणेल तसं, कारण तो सगळ्या महाभूतांचा अधिपती आहे. हे तिला आता कळलं.
आतापर्यंत तिला कळतच नव्हतं की तो अधिपती आहे पंचमहाभूतांचा. तिला वाटत होतं की आपणच महत्वाचं आहे, आपण जो विचार करतो तो महत्वाचा आहे, अज्ञान आहे. म्हणून अमरकथा सांगावी लागली शिवांना सुद्धा. शिवांनी जेव्हा सांगितली ते सुद्धा तिला झेपलं नाही, ती सुद्धा झोपून गेली. इतकं ते कठीण आहे अमरकथा समजणं. मग जे बुद्धीला म्हटलं आचार्यांनी की ही बुद्धी भवानी आहे, म्हणजे शंकराची पत्नी आहे, आणि शंकराची जशी विष्णूची लक्ष्मी आहे तशी ही शंकराची पत्नी भवानी म्हणजे आपली बुद्धी. मग तो ज्ञानप्रवाह जो आहे तो ज्ञानप्रवाह झेलण्याची तयारी या बुद्धीची असली पाहिजे. म्हणजेच हा दिसणारा प्रतिबिंब रूपी संसार काय होणार आहे, तिच्यासाठी क्षीण होणार आहे. तो नाही असं नाही, तो आहे. पण पहिल्यांदा अधिपती माझा पंचकोशांचा, अरे माझा प्राण आहे तर बाकी सगळं आहे. आधी प्राणाला महत्व, त्या चैतन्याला महत्व, त्या अंतरस्थ हृदयस्थ परमात्म्याला आधी महत्व, आणि मग त्या परमात्म्याने आहे आपल्याजवळ हे जाणवलं बुद्धीला, त्यानंतर आपला सगळा प्रकाश आहे बाकीचा. अहम आधी अथातो ब्रह्मजिज्ञासा, मी आहे हे मला समजेल केव्हा, ते समजल्यानंतर त्या बुद्धीला समजतं हे सगळं सांभाळणारा तो अधिपती जो माझ्याजवळ कोशेषु पंच स्वधिराजमाना बुद्धिर्भवानी प्रतिदेह गेहम. आता ह्याचा जो इथपर्यंत झालं, आधी बाहेरचा प्रकाश, नंतर त्या प्रकाशामधून पंचमहाभूतांपासून बनलेल्या या शरीराचा चैतन्यरूपी आत्मा आपल्याजवळ आहे म्हणून आपण दिसतोय. तिसरी गोष्ट सांगितली आचार्यांनी, साक्षी शिव सर्वगतोंतरात्मा साकाशिकाहम निजबोध रूपा. आता हा जो साक्षी रूपाने बसलेला आत्मा आहे, तो आत्मा आपण विचार केला तर लक्षात येईल, बुद्धीला वाटतं हे सुख आहे, बुद्धीला वाटतं हे दुःख आहे. प्रत्यक्षात तो साक्षी रूपाने आतमध्ये बसलेला आत्मा आहे ना, तो आचार्यांनी सांगितलं होता, आहे आणि राहणार आहे. तुम्ही त्याला कुठे अडवताय हे तुम्ही ठरवा. त्याला अडवायचं का त्याला शरण जायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि जेव्हा त्याला शरण जातो असं लक्षात आलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी क्षीण होतात. असा साक्षी रूपाने परमात्मा जो आहे तो विश्वनाथाचा अंश आहे, तो आपल्याजवळ आहे. म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टी करतो आणि ही सगळी पृथ्वी बघू शकतो, हे ब्रह्मांड बघू शकतो, कारण तो आपल्याजवळ आहे. मग त्याला तरी महत्व दिलं नाही तर आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम करावं लागेल. करायचं आहे का पुन्हा हा विचार करायचा? हा जर करायचा नसेल तर ही जी भवानी रूपी बुद्धी आहे ती बुद्धी बाकी साक्षी रूपी शिवाला म्हणजे अंतरस्थ आत्म्याला शरण गेली पाहिजे. ह्या 5 संगमांनी आपल्याला हे सगळं कळलंय की कशा प्रकारचा संगम आहे. आणि मग शेवटी त्यांनी म्हटलंय, काशा ही काशते काशी काशी सर्व प्रकाशिता. आता काशीमध्ये गेल्यानंतर सगळीकडे प्रकाशमान होतो, ज्ञानाचा प्रकाश पडतो, ज्ञानाचा प्रकाश त्या काशीमध्ये पडतो. म्हणजे या देहरूपी काया ही पंढरी आत्मा पांडुरंग, सगळेजण तेच म्हणतात, काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. मग ती काशी जी आहे तिथे ती देहरूपानी आपल्याजवळ आहे. हा देह आहे. काशा ही काशते काशी, मग निजबोध रूप झाला मला, म्हणजे आपल्याजवळ असलेल्या आत्म्याचा जर बोध झाला म्हणजेच काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं, जे काशी रूपानी भौगोलिक रूपाने आपण बघतो. त्या ठिकाणी जाऊन आनंद मिळणारच आहे, पण आधी आपला स्वतःचा आनंद मिळाला तर प्रतिबिंब रूपाने आपल्याला काशी विश्वनाथ दिसतील ना. जे प्रतिबिंब आतापर्यंत काय दिसत होतं, काशी काही खरं नाही, काशीमध्ये काही वैशिष्ट्य दिसत नाही, काशी कलियुगामध्ये काही नाही, असं जे मनात येत होतं ते मनाचं प्रतिबिंब काशीमध्ये पडल्यावर ती काशी म्हणजेच आपला देह आहे आणि त्या देहामध्ये असलेला आत्मा म्हणजेच काशी विश्वनाथाचा अंश आहे. हे जर कळलं तर काशा ही काशते काशी काशी सर्व प्रकाशिता. आता सगळीकडे प्रकाश त्या काशीचा आहे या माझ्या देहाचा, म्हणजे देहा सुद्धा उजळलाय. कारण देहाला कळलं आपल्याजवळ जे चैतन्य आहे त्याची किंमत कळली. आपण प्रत्येक गोष्ट गृहीत धरतो. हे काय आईने काम केलं काय, गृहीत आहे. सूर्याने प्रकाश दिला काय, गृहीत आहे. शिक्षकांनी शिकवलं काय, गृहीत आहे. प्रत्येक गोष्ट गृहीत धरल्यामुळे त्या गोष्टीची किंमत राहत नाही. आणि आता मला या देहाची किंमत कळली, या बुद्धी भवानीच्यामुळे जर मला या माझ्या देहाची किंमत कळली तर बाकी हा देह लख्ख उजळणार आहे. कारण देहाला सुद्धा समजलं की आता माझी खरी गरज तिला विश्वनाथापर्यंत जाण्यासाठी या साधकाला आहे. त्यामुळे देह सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सहाय्य करतो. सा काशी विदता येन तेन प्राप्ता ही काशिका. आता हे जा म्हटलंय त्यांनी, काशी क्षेत्रम शरीरम त्रिभुवन जननी व्यापिनी ज्ञान गंगा भक्ती श्रद्धा गयेयम. आता बघा त्याचा सुद्धा संदर्भ असा लावतात, गयेला जाऊन मृत्यूनंतर श्राद्ध करण्याची परंपरा आहे. गया क्षेत्री ज्यांचं कर्म होतात मृत्यूनंतरचे त्यांना म्हणे मुक्ती सरळ मिळते. याचा अर्थ आता आचार्यांच्या शब्दात काय मिळतोय, भक्ती श्रद्धा गयेयम.
भक्ती आणि श्रद्धा ही गया, हा संगम म्हणजे गया. जसा आता 5 संगम बघितले तसाच हा गयेचा संगम सुद्धा आहे. गया तिथे आहे, तो संगम तिथे जाणं म्हणजेच आपल्यामध्ये जर भक्ती, श्रद्धा आणि तिसरा संगमातला तिसरी गोष्ट खूप महत्वाची आचार्यांनी सांगितली की निज गुरु चरण. निज गुरु चरण, गुरूंचे चरण, श्रद्धा आणि भक्ती या तिघांचा संगम असेल तर तो आपल्यामध्ये आपल्यातच असलेली ही गया आहे. मग गयेमधलं श्राद्ध म्हणजे वाईट गोष्टी काहीतरी बोललेत का आचार्य? घाबरवलाय का जीवाला? अजिबात घाबरवलेलं नाही. उलट ते म्हणतात ह्या 3 गोष्टी असतील तर तुम्हाला या क्षणी गयेचं पुण्य आहे. या क्षणी गयेचं पुण्य आहे. जे मृत्यूनंतर तिथे जाऊन आपल्याला पुण्य मिळवायचा प्रयत्न जो व्यक्ती करतो ते कळलंय पुराणातून की गयेला गेल्यानंतर मुक्ती मिळते. काशीला मनकर्णिका घाटावर आपलं विसर्जन झालं देहाचं तर मुक्ती मिळते. खऱ्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टींसाठी आधी मनाची तर मुक्ती पाहिजे. आता आपण हे सगळ्या मनाच्या गोष्टींचा विचार केला. मन मुक्त नसेल तर गयेत जाऊन सुद्धा फायदा नाही. मन जर अंतःकरण शुद्ध नसेल तर गंगेच्या स्नानाने सुद्धा आपल्याला मिळणार नाही, कारण हे 5 संगम आपण बघितले. मग मनाने जर मुक्त असू तर या क्षणी सुद्धा गयेमध्ये आल्याचा आनंद आहे. हे गयेचं जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला म्हणजे या पूर्ण पंचकामध्ये आचार्यांनी आपल्या स्वतःचा देह आणि आपला स्वतःचा आत्मा यावरती विवरण केलं. म्हणजे बसल्या जागी आपल्याला मुक्त करायचे त्यांनी संकल्पच केलाय जणू. मग भक्ती, श्रद्धा, गयेयम निज गुरुचरण ध्यान योग प्रयाग. हा जो प्रयाग आहे हा ध्यानाचा योग आहे. हा जो प्रयाग होतोय संगम म्हणजे बघा कालच्या संगमांपेक्षाही आता हळूहळू जेव्हा आपण त्या गोष्टी ऐकत जातो तो आधी गंगा किती पवित्र आहे यावरती स्थिर झालो. गंगेचे वेगवेगळे संगम झाले तिथे स्थिर झालो. आता काशी क्षेत्रीच्या गंगेला काय महत्व आहे ते स्थिर झालो. आणि काशी क्षेत्रीच्या गंगेच्या नंतर सुद्धा एक प्रयाग गयेचा प्रयाग राहिलाय. तो गयेच्या प्रयागामध्ये जाण्याची जी इच्छा असते प्रत्येकाची ती इच्छा सुद्धा आचार्यांनी या ठिकाणी पूर्ण केली आहे. ते म्हणतात की भक्ती, श्रद्धा आणि गुरुचरण या 3 एकांचा जर संगम असेल तर तो ध्यान योग प्रयाग, हा तो प्रयागाचं पुण्य देणारा संगम आहे. याच्यातून कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात की बसल्या जागी फक्त अशा प्रकारे आज 12 वाजता जर असे विचार केले तर ती त्यांची प्रकृतीची रचनाच अशी आहे की आज आपल्याला सूर्याच्या प्रकाशातून घेतलेले हे जे ज्ञान आहे ते चंद्राच्या प्रकाशात म्हणजे मनाच्या प्रकाशात क्षीण करायचं आहे. बरं नुसतं क्षीण नाही करायचं आहे. या बुद्धीला भवानी म्हटलं म्हणजे किती मोठी उपमा दिली आचार्यांनी. भवानी म्हणजे शंकराची पत्नी आहे माझी बुद्धी. माझ्या या आत्म्याची ती पत्नी आहे. मग पत्नी व्यभिचार करेल का? जसं माझ्या मनाला आवडेल आत्म्याला आवडेल तसंच करेल ना. मग या सगळ्या गोष्टी श्रद्धा आणि भक्ती आणि तिसरी गोष्ट सद्गुरूंची कृपा या 3 कृपा म्हणजे गयेचा संगम प्रयाग आहे. गयेचा प्रयाग आहे. आजच्या दिवशी हे स्तोत्र मुद्दाम ठेवलाय. नंतर विश्वेश्वयम तुरीयम. आता हे सगळं बघत असताना जो विश्वेश्वर आहे तो विश्वेश्वर काशीत बसलेला जो आता आपण आपल्या जवळ बघायचा. रात्री ध्यान करताना तो काशी विश्वेश्वर आणि आपल्या आतमध्ये असलेला आत्मा या दोघं एकच आहे. अहम ब्रह्मास्मी शिकवायचे आचार्यांना. निदान त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे विचार करायचा. आतापर्यंत जो विचार करत होतो त्यांनीच अडकत होतो. आता विचारच असा एक दिवस करून पाहायचा की ज्या दिवशी मी आणि तो वेगळा नाही, असा तो तुरीय अवस्था ज्याला म्हणतात, त्याला तुरीय अवस्था वगैरे नाव दिलंय. पण त्या ठिकाणी आपण फक्त तो आणि मी हा वेगळा नाही हा योग जर आला 3 गोष्टींचा श्रद्धा, भक्ती आणि सद्गुरूंची कृपा या 3ही गोष्टींमुळे जर त्या जीवानी अशा प्रकारची साधना मनाचा विचार जरी केला तरी कोणत्याही तपाचरणाची वेगळी गरज नाही. कारण तपाचरणाने फक्त देहाची शुद्धी होते, अंतःकरणाची शुद्धी होत नाही. अंतःकरणापासून जर डोळ्यात पाणी असेल तर ती गंगा प्रगट झाली. गंगेचं वैशिष्ट्य पुन्हा त्यांनी सांगितलंय. देहे सर्व मध्ये यदी वसती पुनस्तीर्थ मन्यात किमस्ती. म्हणजे ही जी या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जर अंतर्मनाची शांती मिळत असेल, मिळेल कदाचित, आपण करून पाहू सगळेजण. या सगळ्या पद्धतीने जर माहिती झालं, या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ आहे. आत्मा म्हणजे विश्वेश्वर आहे, बुद्धी म्हणजे भवानी आहे, त्यानंतर तुमची श्रद्धा, भक्ती आणि सद्गुरूंची कृपा म्हणजे हा प्रयागचा संगम आहे. या संगमावरती जर तुम्ही 2 मिनिटं जरी आपण स्वतःचं ध्यान लावून मनाने त्याच्याजवळ जो विचार केला तर त्याला जे काही द्यायचं ते देऊ शकतो. देण्याची त्याची इच्छा आहे. म्हणजेच अंतर्मनाची जी शांती आहे म्हणजे प्रत्यक्ष काशीचा विश्वेश्वर आहे. पुन्हा म्हणायचं सानंद मानंद वने वसंतम आनंद कंदम हत पाप वृंदम वाराणसी नाथ मनाथ नाथम
श्री विश्वनाथम शरणम प्रपद्ये. त्या ठिकाणचा विश्वनाथ जर आतमधल्या शांतीच्या रूपाने प्रगट झाला, दुसरं काही रूप नाहीये त्यांचं कलियुगामध्ये. शांत वाटलं, अतिशय शांतपणे आपल्याला तिकडे बघता आलं काशी, आपल्या स्वतःच्या आत्म्याकडे. मग त्याला म्हणलं काशी म्हणजे काय? मग काशी म्हणजे आत्मबोध, किंवा आपल्यामध्ये आता जर प्रकाश उत्पन्न झाला असेल तर सूर्यही नाही चंद्रही नाही. आता सूर्यही नाही चंद्रही नाही. पहिल्या दिवशी आठवत असेल की आचार्यांचा जो शिष्य आला होता, आचार्यांचा शिष्य आला होता आणि त्या शिष्यांनी प्रश्न विचारला की आचार्यांनी त्याला प्रश्न विचारला, दिवसा तू बघतो, तू कशाने बघतो? त्यांनी सांगितलं मी डोळ्यांनी बघतो. मग आचार्य म्हणाले तू दुपारी डोळ्यांनी बघतो, रात्री कुठे तुला सूर्य असतो? तर तो म्हणे चंद्रामुळे बघतो. म्हणे अमावास्येला सूर्यही नाही आणि चंद्रही नाही, मग तू कशाने बघतो? तर तो म्हणाला मला बुद्धीने समजतं. बरं, बुद्धीने जेव्हा तू विचार करतो, त्या बुद्धीला कोण प्रकाश देतं? तर तो म्हणतो माझ्या आतूनच मला कळतं. रात्रीची वेळ असते, तुला मुखातच घास जातो, इतर ठिकाणी जात नाही, मला आतून कळतं. म्हणजे चंद्र नाही, सूर्य नाही, बुद्धी नाही, आपोआप. मग ते कोण चालवतो? ते म्हणे आत्मा चालवतो. बरं, आत्म्याला कोण चालवतो? असा जेव्हा आचार्यांनी प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं माझ्या आत्म्याला परमात्मा चालवतो. म्हणजे आत्म्याचा आणि परमात्म्याचा संबंध आचार्यांनी त्याच्या तोंडून वर्तवून घेतला. मग तो जर आत्मा परमात्म्याचा अंश तुझ्याजवळ आहे, तर या बाकीच्या प्रकृतीतल्या गोष्टींकडे थोडं दुय्यम स्थान दे ना. स्थान स्वतःला दे ना. विश्वेश्वर जो आपल्याजवळ आहे स्वतःच्या जवळ, त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. असं देह ही पंढरी, आत्मा हा पांडुरंग, मी एकट्यानेच आचार्यांनी म्हटलेलं नाही, खूप संतांनी असं म्हटलंय. आकाशी आत्मबोध हा अंतप्रकाश कुठून आला? चंद्रही नाही, सूर्यही नाही, आला कुठून? जर एखाद्या जीवाला वाटलं की आज मला काशी विश्वनाथाचं प्रमाणे शांत वाटतंय, काशी विश्वनाथ आज सकाळी तर रत्नई कल्पित शिवमानस पूजा आपण 2 महिने झाले रोज म्हणतोय. शिवमानस पूजा म्हणत असताना खरंच डोळे जेव्हा बंद केले तर त्रिशूळाचा 3 आकार डोळ्यामध्ये दिसला. अक्षरशः 3 असे त्याचे टोक जाणवले. म्हणजे सतत एखादी गोष्ट जर केली, मनाला जर तुम्ही तेच करायला लावलं, ते खोटं का असे ना, पण त्या खोट्यातून सुद्धा जीवाला खरा आनंद मिळू शकतो. जे खोट्यामध्ये आनंद मिळवायचा प्रयत्न केला तो मिळत नाही. 2 मिनिट जरी असं कशाचं तरी डमरूचं ह्याचं कशाचंही आपल्या मनामध्ये ज्याचं स्मरण होत असेल, त्याचं जर दर्शन डोळे बंद झाल्यावर होत असेल, तर सूर्य नको, चंद्र नको, काही नको. हा अंतप्रकाश म्हणजे काशी आहे. मग त्या ठिकाणी काशीला जात असताना आपला अंतप्रकाश सोबत घेऊन जायला पाहिजे. काशीला जायचं नाही असं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे गंगा. तिथे गंगा आहे, काशीमध्ये गंगा आहे. मग आमच्याही जवळ ज्ञानप्रवाह आहे. आमच्याही जवळ ज्ञानप्रवाह आहे. मला आचार्यांचा एकूण एक शब्द असं वाटतं आपल्यासाठी बोलताय, आणि त्या आपल्या बोलण्यातून आपल्याला असं वाटतं आचार्यांच्या पटकन पायावर पडावं, काय तुम्ही सुंदर सांगताय, आम्हाला उन्नत करताय. आम्ही स्वतःला जे कमी लेखतो ते प्रत्यक्षात तुम्ही कमी नाही, उलट त्याचे अंश असल्यामुळे हा जो ज्ञानप्रवाह आहे तो ज्ञानप्रवाह म्हणजेच आपली गंगा आहे. नंतर चौथा मणिकर्णिका घाट काय आहे? मग तिथे मणिकर्णिका घाट आहे, ज्या ठिकाणी प्रेतांना जाळलं जातं. मग हा जो आहे ना, त्या ठिकाणी माझ्याजवळ जी मणिकर्णिका घाट आहे गंगेतला ज्ञानाचा, त्या ज्ञानाच्या एका काठावर असं आहे की ज्या ठिकाणी माझ्या मनाचा विलय झाला. मनाला प्रतिबिंब दिसतच नाही. आता सुखदुःखाचे प्रतिबिंब मला दिसत नाही. असा जर तो मनाचा विलय झालेला जर एक भाग असेल तर तो मणिकर्णिका घाट आहे. मणिकर्णिका घाट म्हणजे माझ्या मनाचा विलय. तिथे सुद्धा विलयच होतो देहाचा. मग देहाचा विलय म्हणजे मनाचा, पंचमहाभूतांपासून बनलेलं हे जे मन आहे त्याचा विलय म्हणजेच देहाचा विलय, तेच मणिकर्णिका घाट. ज्ञानाचा प्रवाह जर असेल तर मणिकर्णिका घाट असणारच आहे. मग तो मणिकर्णिका घाटाचा विलय म्हणजे अहंकाराचा, अहमपणाचा जर विलय झाला आणि एक क्षण काशी विश्वेश्वर आपला वाटला, एक क्षण फक्त, तर तो जो परमशांतीचा परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच्या, हे त्यांनी आपण 2 श्लोकांवर 2 महिन्यापासून तोच धागा धरून बोलते. नंतर गया म्हणजे काय? मग आता आमच्या गया तर तिथे जायची गरज आहे का गयेला? मग ते गये म्हणतात आपल्याजवळ श्रद्धाभक्ती असेल आणि सद्गुरूंची कृपा असेल तर तो संगम गयेचा आपल्या जवळच आहे. मग या संगमातून, ज्ञानाच्या प्रवाहातून, मणिकर्णिकेच्या घाटावर मनाचा विलय म्हणजे आतमध्ये असलेला आपला जो विश्वेश्वर आहे, काशी विश्वेश्वर, तिथला जो आपल्यामधला आत्मा आहे त्याला आनंद होतो आणि त्या आनंदाने तो डोलू लागतो. म्हणजेच आपल्या देहाला, तनाला, मनाला, हृदयाला, 4ही कोशांना आनंद होतो. तो नंदप्रयागावर जो आपण जास्त वेळ घालून अनुभवला. नंतर विश्वेश्वर म्हणजे कोण आहे? काशी विश्वेश्वर म्हणजे तिथली दगडाची मूर्ती आपण बघतो, तिथली ऊर्जा आपण घेतो. पण ते म्हणतात ती ऊर्जा का जागृत आहे आपल्यासाठी? कारण आपल्याजवळ त्याचा अंश आहे, ती तुरीय अवस्था आहे त्यांची, जी आपण जरी नाही अनुभवली
तुरीय अवस्थेमध्ये जर एखादा साधक गेला तर तो विश्वनाथ आणि मी त्याला सारखं वाटतं. मग आपणही असं म्हणायचं, थोडा वेळ जी शांती मिळाली ती काशी विश्वेश्वरांनी आम्हाला दिलेली आहे. आपण काय दिलं त्याला? आपण काय दिलं त्याला? आपलं मन दिलं, आपली भक्ती दिली, आपलं प्रेम दिलं. आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादांनी जर आपण त्याला अशा प्रकारे काहीतरी जे माझं आहे ते अर्पण केलं, इथलंच उचलून त्याला नाही वाहिलं, माझं जे आहे त्याला जर अर्पण केलं, तर ती तुरीय अवस्थेमध्ये आत्मस्वरूप साक्षी आत्मा म्हणजेच तो काशीचा विश्वेश्वर आनंदी होतो. इतका संबंध आपला आणि त्याचा असल्यावर, आणि हे मी नाही सांगत आहे, मीही सांगत नाही, पटलं, आचार्यांच्यावर विश्वास आहे. सदाशिव समारंभात शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंतम वंदे गुरु परंपरा. अशी परंपराला जर वंदन करायचं असेल तर त्यांच्याजवळ जे आहे तेच ते देतील ना. त्यामुळे त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवणे म्हणजे आपल्यामधली गया, आपली मधली गंगा, आपल्यामधला मणिकर्णिका घाट आणि आपलीच बुद्धी, या सगळ्या आपल्याच गोष्टींनी आपल्याला तुरीय स्वरूपातला, आनंद स्वरूपातला परमात्मा भेटू शकतो. 100% आपण त्याची भेट घेऊ शकतो असं आचार्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या चांगल्या अतिशय गोड अशा नोटवर आपण आता थांबूया. आजचं चिंतन थोडं लांबलं, पण त्याला इलाज नाही. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि इतकी 2 महिन्यापासूनची झालेली सेवा विश्वेश्वराच्या ठिकाणी अर्पण करते आणि ॲडमिनचं सुद्धा अगदी मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम 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 आवाहनम न जानामी तवार्जन. पूजांचैव न जानामी क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.